तर बघा घरची कामं करून मी दिवाळी म्हणजे ह्याचं लक्ष्मी पूजायला काय काय लागतं ते आपलं म्हणजे त्या दिवशी नेलं होतं बरं का मूर्ती ते काय काय अजून नेलं होतं पण बरंच अजून गजरा हार नारळ विणी असं थोडं थोडं राहिलं होतं आणि मला साडी पण घेतली. मला एवढं मोलकरणीवाने घरात राब 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 राबायचं काम करायचं आपल्याला साडी नको का म्हणून मग घेतली. हलकी भारी आपली साधी सिंपल म्हणलं असं घरातल्या लक्ष्मीलाच नसल्यावर मग कसं व्हायचं असं एरी वेरी मध्ये आधी घेतं म्हणलं माणूस किती बी साड्या सणासुदीला कशाला नाट लावायचं मग घेतली. तर चला आता मला घरी जाऊन पूजा मांडायची. चला आता पूजा मांडून घेते. चौरंग पण आहे पण त्याच्यावर आता लय वज आहे पाटावरच ठेवते आपल्या पाटावर. त्याच्यात काही विणी आणली गजरा आणला तर मला बघ की केवढूसा दिला ते बी काळा भांगार टिपे 20 रुपयाचा. तर झाली पूजा झाली. पूजा मांडून मगच झाली होती. मी हळदी कुंकू लावलं नव्हतं आणि साडी नव्हती साडी ही नव्हती घातली. ह्या साडीवर थोडा हात धुवून पूजा मांडली पहिली आणि मग नंतर मी माझं आवरलं म्हणलं आता तशी अशी साडी आणली मी. हे गजरा आणलाय बघ कसला दिलाय गजरा लावते गजरा. मला गजरा लय आवडतो. कसं वाटतंय गजरा कमेंटमध्ये सांगा. साडी पण कशी वाटते. सणासुदीचा नाट नको म्हणून आणली देवाकडे. कशाला शॉप माझ्या रांगोळी पावलं नाही काढली ग इथं. पावलं काढ म्हणलं होतं मी तुला. हा घे बरं इकडं ते त्यातलं छाप घे पावलाचा लवकर ना. लगेचच्या लगेचच काय ब्लाऊज शिवून भेटत नाही त्याच्यामुळे माझ्याकडं अवेलेबल असतात ब्लाऊज असं रेडीमेड नाही म्हणजे इदावट कुठल्या साडीवर मॅचिंग होण्यासाठी मी काढून ठेवलेलं असतं शिवून ठेवलेलं असतं. हा होत नाही बरं का कुठल्याच अँगलनी पण ठीक आहे असं. चल पावल्याचं छापच नाही का होता मी ठेवला आणि एक मग नारळाचं तरी रांगोळी ती उचल. पावलाचं आणलं होतं मी आपण काय झालं काय माहिती. घरी ठेव. तर चला आम्ही जातो खाली फटाकडे उडवायला. फुलं मांडायची राहिली होती. फुलंच नव्हती मांडली. फुलं राहिली होती मांडायची. किती वेळ
दाबून थांबले ते. चला फोटो फटाकड्या काढा उडवायला. चला अंधारात फोटो काढायचा होता आम्हाला, लाईट बंद करून काढले 2-3 पण व्हिडिओ दिसत नाही. व्हिडिओ फोटो मग छान निघत आहे, दिसे ना गेलं त्या अंधारात. चला चप्पल दे ना माझी, फटाकड्या उडवायचा. तर माझा हळू पडशील. नाही जमला. थांब तिथं पुढं. हा तिथंच थांब, म्हणजे व्हिडिओ निघत तिथं. तिथं पावसाळ्याला वरी बघायचं. हां लागायला मग लय वेळ लागतो. लक्ष्मी माझ्या पायावर उडला. व्हिडिओ चालू कर म्हणल्यावर कर. हां मग आता नको चालू. फोटो पण काढ. धर की असं. फोटो काढ. काढलं का? वाजवायचं का अजून? वाजवायचं का अजून? ही अशी देवाऱ्यावर ठेवायला असली काळी केळं दिली ती केवढ्याची काय माहिती. ही बघा, ही किती 60 रुपये डझननी केळी दिल्यात तुम्हाला, आहे ना. इकडे या, इथं इकडे थांबा. ही आज सणासुदीची लक्ष्मी पूजनसाठी मला केळी आणायची होती, म्हणून मला विसरली, माझ्या ध्यानात नाही, म्हणून मी ह्यांना आणायला लावली केळी. तर येऊन आणून किती वेळ झाला हो? अर्धा तास झाले. अर्ध्या तासात अशी केळी होतात का? हां दिसलं माणूस म्हणून कसं बी फसवायचं पैशाचं. 60 रुपयाची ही केळी, एक तरी केळ आहे का खाण्यासारखं? हां उद्याच्याला ही केळी घेऊन जाते आणि दाखवते असं, आणि हे असाच यूट्यूबवर व्हिडिओ टाकते. माणूस भोळं दिसलं म्हणून फसवायचा. 60 रुपये डझननी केळी दिल्यात. सांगायचं बाबा जास्त कमी असं तसं. असली नासकी केळी का कशाला द्यायची घाण? अशीच केळी दाखवते त्याला आता उद्याच्याला कोण असेल त्यानं.